सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक रोड इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप अहिरे कुटुंबियांनी केलाय. प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर वेळेत योग्य उपचार न झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्रशांत अहिरे यांची पत्नी दीपाली अहिरे यांना प्रसूतीसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सलग 3 दिवस नॉर्मल डिलिव्हरी होईल असं सांगत विविध औषधे आणि इंजेक्शनही देण्यात आली. अनेक वेळा सिझेरियन शस्त्रक्रियेची विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. दरम्यान महिलेच्या पोटातील बाळानं शौच केल्याचं सांगण्यात आल्यानंतर सिझेरियनचा निर्णय घेण्यात आला. मात्र भूल देण्यात अडचणी आल्यानं अखेर महिलेला अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यानंतर दीपाली अहिरे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नसल्याचं सांगितलंय. धक्कादायक बाब म्हणजे सिझेरियन नंतर बाळ मृतावस्थेत जन्माला आल्याचं समोर आलंय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनानंही या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याची माहिती आहे. माझं नाव प्रशांत दत्तू अहिरे, राहणार सामगाव रोडला राहिला आहे. आम्ही बिटकोला ॲडमिट केल्यानंतर ज्या वेळेस ती बाहेर आणल्यानंतर डॉक्टर डायरेक्ट म्हणतात सिव्हिलला ॲडमिट करा. असं इमर्जन्सीमध्ये त्यांना डायरेक्ट सांगितलं सिव्हिलला ॲडमिट करायला. तर मग आम्ही तिथं सिव्हिलला न करता आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमिट केलं. तिथून फक्त समोरच काय दवाखाना आहे कोमटमध्ये आम्ही ॲडमिट केल्यानंतर इथं आल्यानंतर डॉक्टरना चेक केल्यानंतर त्यांना डायरेक्ट सांगितलं का बाळाची 99% गॅरंटी नाही आहे आमच्याकडं, कारण की बाळाचे ठोके वगैरे काही पडते नाही आहे. तर त्यांना मग आम्ही सांगितलं का म्हटलं ठीक आहे चालू करा म्हटलं सर्जरी वगैरे. तर त्यांना जेव्हा बाळ बाहेर काढलं तर त्यावेळेस बाळ दगावलेलं होतं. तर असा निष्काळजीपणा आमचा सगळा बिटकोमुळे झालेला आहे. सगळा बिटकोनं निष्काळजीपणा केलेला आहे आमच्यासोबत. तर आमची अशी माग आहे का म्हणजे आमच्यासोबत जे झालेलं आहे ते दुसरं कोणासोबत होऊ नये याच्यासाठी आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनला आहे तशी कंप्लेंट पण केलेली आहे, तसा अर्ज पण दिलेला आहे. तर असं म्हणजे जर का पोलिसांकडून आमच्यासोबत म्हणजे काही झालं नाही तर आम्ही वरती माग करू का बुवा आमचा कायदेशीर कारवाई करावं त्यांच्यावर बिटकोवर. आमचं बाळ जे दगावलेलं आहे त्याच्यासाठी सर्वस्व तिथले डॉक्टर आणि बिटको हॉस्पिटल जबाबदार आहे. माझं नाव दीपाली प्रशांत अहिरे, राहायला सामनगाव रोडला आहे. 3 तारखेला सकाळी 7 वाजता बिटको हॉस्पिटलला ॲडमिट झाले. त्यानंतर त्या मॅडमने मला सकाळी 7 वाजता चेक केलं. बोललं का 10 वाजता मॅडम येणार आहे, मोठा मॅडम आल्याच्या नंतर तुम्हाला चेक करू सांगू का मी काय काही नाही. 10 वाजता मॅडम आल्या. मॅडमनी चेक केलं, गोरो पिशवी वगैरे. बोललं का ॲडमिट करा म्हणे बघू म्हणे नॉर्मलच ठेवा. त्याच्यानंतर शुक्रवारपासून तर रविवारपर्यंत त्यांनी ॲडमिट ठेवलं. शनिवारी चेक केलं, शनिवारी औषध वगैरे टाकलं. आम्ही त्यांना 2 ते 3 वेळा बोललो नॉर्मल नसेल होत तर सिझर करा. ते बोलले नाही म्हणे नॉर्मलची शक्यता आहे, तुम्ही नॉर्मल करा म्हणे, आम्ही सिझर करणार नाही. त्यांनी मला शनिवारी औषध टाकल्याच्या नंतर संध्याकाळी 6 वाजता डबल त्यांनी मला औषध वगैरे टाकलं. त्याच्यानंतर डबल जी मॅडम यायची ती मला सारखी चेक करायची, गरो पिशवी वगैरे सारखे आल्याच्या नंतर चेक वगैरे करायची. रविवारी संध्याकाळी त्यांनी मला इंजेक्शन दिलं कळीचं, परत सलाईन वगैरे लावली. त्यांना मी बोलले मॅडम मला खूप तकलीफ होती, कळा वगैरे येत काय कर. ते म्हणे नाही म्हणे तुझी 8 वाजता आम्ही डिलेवरी करणार आहे. म्हणले डिलेवरी होत नसेल तर माझं सिझर करा म्हणे. नाही म्हणे 8 ते 9 पर्यंत आम्ही तुझी डिलेवरी करून आम्ही तुला मोकळं करू. त्यानंतर 8:30ला त्यांनी डबल मला मध्ये नेलं. एक मॅडम आली, त्यांनी चेक केलं, त्यांच्याकडनं काही झालं नाही. दुसरी मॅडम आली, तिने 4 ते 5 वेळा बरोपेशीत हात टाकला. तिथं ज्यानंतर दुसऱ्यांदा हात गेला त्यांनी माझं सर्व पाणी वगैरे सर्व बाहेर काढलं. त्याच्यानंतर ती घाबरली. लगेच ती बोलली की हिला सिव्हिलला ॲडमिट करा म्हणे, लवकर नाही याला करा म्हणे, सिझरला हे करा. सिझरला नेलं त्यांनी मला किती 9:30 ते 10च्या टायमिंग सिझरला नेलं. तिथं त्यांनी 11:30 पर्यंत ठेवलं. त्यांनी चेक वगैरे केलं. त्याच्यात म्हणे 8 ते 9 वेळा त्यांनी इंजेक्शन दिलं. मला बोलायची तुला भूल येते का मी नाही बोलले. 1 ते 2 टाईम मला भूल चढणार. तर मग मी त्यांना बोलले थांबा म्हणले मला कळा येत आहे. मग म्हणे बरं ठीक आहे थांबून घेऊ. कळे येतात त्यांनी थांबतले. त्याच्यानंतर ते बोलले की सिझरला हिला पोट कापायचं, ते चाकू लावत होते पोटाला. मी बोलले म्हणे सर मला कळणे आली म्हणले अजून माझं पोट वगैरे. म्हणले थांबा.
तर ते बोलले म्हणे तुला कळ येते का? म्हटलं हा. म्हटलं मला कळ येते. त्याच्यानंतर ते थांबले पोट कापायला. त्याच्यानंतर म्हणे हिला कळा येत नाही, हिच्या घरच्यांना फॅमिलीला बोलवा म्हणे, हिची सही वगैरे घ्या म्हणे सर्वांची, आणि हिला लगेच आहे ना म्हणे सिव्हिलला ॲडमिट करा, हिला भूल वगैरे चढत नाही, हिच्या सगळ्या अंगात आपण भूल देऊन टाकू म्हणे, बाळाचं बघू म्हणे. आणि लगेच साईडला जाऊन ती एक मॅडम म्हणे बाळ एक्सपायर झालेले म्हणे, बाळ वगैरे नाही म्हणे, आणि तिच्या घरच्यांना काय ते सांगून द्या. मी त्यांचं सर्व ऐकायची, मला सगळं ऐकायला येत होतं. मला भूल चढलेली नव्हती तरी ते माझं पोट कापायला लागले होते तिथं पण. त्याच्यानंतर बाहेर आले, माझ्या फॅमिलीशी काय बोलले मला ते नाही माहिती काय. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.